नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया खाडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जे मुलांचे आधार आपण व्हेरीफाय केले होते, त्यावेळेस काही मुलांचे आधार नसल्यामुळे आपण त्यांच्या पालकांचे आधार नंबर त्या बाळासोबत भरले होते आणि व्हेरीफाय केले होते। परंतु आता आपल्याला त्या मुलांचे आधार कार्ड आलेले आहे आणि तो आधार नंबर पालकांचा काढून तिथे त्या मुलाचा कसा भरायचा आहे, ही माहिती आज आपल्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेले आहे। चला तर मैत्रिणींनो, बघूया ही माहिती कशी भरायची। मैत्रिणींनो, मी एका मुलाचं तुम्हाला ही माहिती कशी भरायची ते भरून दाखवते। या बाळाच्या समोर व्हेरीफाईड या ऑप्शनला आता आपल्याला क्लिक करायचे आहे। याला क्लिक केल्याच्या नंतर इकडे बघा, अशा प्रकारे आपल्यासमोर त्या बाळाची पूर्ण माहिती ओपन होईल। आपण आता त्या बाळाच्या प्रोफाईलमध्ये आलोत आणि मैत्रिणींनो, इकडे बघा, इथे गार्डियन्स आधार म्हणजेच या बाळाच्या पालकाचा आधार क्रमांक मी इथे भरलेला आहे आणि आता मला हा आधार क्रमांक काढून तिथे बाळाचा ॲड करायचा आहे। तर तो कसा ॲड करायचा बघा, इकडे बघा, ॲड चाइल्ड आधार, ॲड चाइल्ड आधार याला आपण क्लिक करणार आहोत। याला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्यासमोर फॉर्म ओपन होणार आहे आणि इथे आपल्याला हा फॉर्म भरताना त्या बाळाचा आधार समोरच लागणार आहे आणि त्या आधारवरूनच आपण ही माहिती भरणार आहोत। चाइल्ड्स आधार नंबर, हे बघा, चाइल्ड आधार नंबर इथे भरायचा आहे। त्यानंतर जे आधारवरती नाव असेल तेच नाव इथे टाकून घ्यायचं आहे। ते नाव टाकल्याच्या नंतर इकडे खालच्या बाजूला बघा, डेट ऑफ बर्थ, इथे आपण बाळाची जन्मतारीख टाकून घेणार आहोत। याला क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक केल्याच्या नंतर त्या बाळाचं जे कॅलेंडर आहे ते ओपन होणार आहे आणि त्या बाळाची आपण जन्मतारीख त्याच्यावरून भरून घेणार आहोत। अशा प्रकारे इथे बाळाची माहिती भरली। मी हा फॉर्म भरलेला आहे, परंतु मी त्या बाळाचा आधार नंबर तिथे असल्यामुळे त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला नाही। सॉरी, इकडे बघा, हा फॉर्म पूर्ण झाल्याच्या नंतर व्हेरीफाय आधार याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्याच्या नंतर चाइल्ड्स आधार डिटेल अपडेटेड अशा प्रकारे माहिती सबमिट होणार आहे। म्हणजेच आपण आता बाळाचा आधार भरलेला आहे, सॉरी, आधार क्रमांक मी या मुलाचा इथे भरलेला आहे आणि हा फॉर्म सबमिट झालेला आहे, परंतु मी जो आधार नंबर भरलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला नाही। तुम्ही अशा प्रकारे भरून घ्या आणि सबमिट करा। त्या बाळाचा आधार क्रमांक असल्यामुळे मी ती माहिती इथे तेवढा एक स्क्रीनशॉट इथे सादर नाही केलेला, परंतु त्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमच्या मुलांचे आधार क्रमांक, ज्या मुलाचा फॉर्म तुम्ही भरत असाल त्याचा आधार क्रमांक, त्याचं जे आधारवरती नाव असेल ते नाव आणि त्याची जन्मतारीख ॲक्युरेट कुठलीही माहिती न चुकता भरावी लागणार आहे, तेव्हाच ती माहिती तुमची सबमिट होणार आहे। तुमच्याकडून जर त्या नावामध्ये, त्या स्पेलिंगमध्ये जर एखादी मिस्टेक झाली तर ते तुमचं माहिती सबमिट होणार नाही किंवा तो आधार नंबर डिटेल्स मॅच होत नाही असा मॅसेज तुम्हाला येईल किंवा काही मैत्रिणी भरत असतील तर त्यांना ते अडचणसुद्धा येत असेल। आणि इथे माझ्या या मुलाची माहिती सबमिट झालेली आहे। तर गार्डियन्स आधार, इकडे बघा, इथे मी तुम्हाला दाखवलं होतं की इथे गार्डियन्स आधार
हे बघा इथं चाइल्ड्स आधार, कारण इथे मी त्या बाळाच्या वडिलाचा आधार क्रमांक भरलेला होता, तो आता इथे बाळाचा आधार क्रमांक आलेला आहे. आणि इकडे बघा या बाजूला चाइल्ड्स आधार, ॲड चाइल्ड्स आधार, इथे आता ती माहिती राहिलेली नाही, कारण आपण इथे बाळाचा आधार क्रमांक सेव्ह झालेला आहे आणि पालकांचा आधार क्रमांक निघून गेलेला आहे आणि तिथे आता बाळाचा. अशा प्रकारे मैत्रिणींनो आपण सुद्धा ही माहिती भरून घ्यायची आहे. खूप सोपी माहिती आहे, काहीच अवघड नाही. आणि चाइल्ड्स आधार आपल्याला आता बाळाचाच आधार क्रमांक भरायचा आहे, कारण आता आभा आय डीसुद्धा ज्या बाळाचा स्वतःचा आधार असेल त्याचाच आभा आय डी तयार होणार आहे. आणि आपल्याला आभा आय डीसाठी वरूनसुद्धा मॅसेज येत आहेत की आभा आय डी तयार करून घ्यावा, आणि त्यासाठी आपल्याला बाळाचे आधार क्रमांक भरावेच लागणार आहे. तर तिकडून प्रोफाईलमधून अपडेट करून आधार क्रमांक भरता येत नाही, त्यामुळे आपण इकडे त्या बाळासमोर व्हेरीफाईड या ऑप्शनला क्लिक करून त्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन बाळाचा आधार क्रमांक ॲड केलेला आहे आणि तो यशस्वीसुद्धा झालेला आहे. अशा प्रकारे आपणसुद्धा आपल्या अंगणवाडीतील मुलांचे आधार क्रमांक, ज्या मुलांच्या पालकांचे आधार क्रमांक भरलेले असतील तिथे त्या बाळाच्या या प्रोफाईलमध्ये जाऊन बाळाचा आधार क्रमांक अशा प्रकारे ॲड करून घेऊ शकता. धन्यवाद मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा. धन्यवाद मैत्रिणींनो.